आणि डायरेक्ट लोहगाव गाठला, जिथं कीर्तन चालू तिथं पुणे विमानतळ तुकोबाऱ्यांचा ते आजुळ तिथं कीर्तन चालू होतं. पकडाय सैन्य आलेला नाही. एकाच कीर्तनात 2 छत्रपती. ओरिजिनल राजे पुढून देवानं रूप घेतलेलं मंडप संपतो तिथं त्या टोकाला देवाने घोड्याला टाच मारले, घोडा रिटर्न माघारी पळवला. त्या टोकाचे जे सैनिक होतं त्यांना वाटलं राजेच पळाले. पण तवा काय इतका फोकस होता का? टेंबे मशाले जुन्या काळातली कीर्तन ती काय एलईडी मरकुरी होती होय त्यावेळेस. अंधारात चलविचल झाली, बाह गया पकडो. अंधारात गडबड झाली, लोकांना वाटलं राजे पळाले. 90% सैन्य देवाने पळवीत नेलं. आणि ह्या टोकाची जी होती राहिलेले 10%, मग ती एवढ्या 70 जणांच्या अंडर खाली आले नाही तर काय ही सोपीत का काय? एक मावळा 100 जणाला तुडीत होता. ह्यांच्यात काय पावर कमी होती का? हिकडलं वातावरण ह्यांनी कव्हर केलं. 90% पब्लिक सैनिक देवाने पळीत पळीत खालच्या दिशेला नेलं आणि ह्यांच्यासोबत लढाई करत करत